मरणाधी सावध भावे कीर्ती करोनी उरावे जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंग. या ज्ञानदाना करता, या चिंतना करता, या सेवे करता, या विचार पुष्पा करता जो अभंग आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलाय तो अभंग याची आवत भूतालावर जन्माला आलेला जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह खंड झिजवणारे देव मान्य संत, संत मान्य संत आणि लोकमान्य संत अशा असणारे महान भगवत भक्त विश्ववंदी महाराष्ट्र भूषण पंढरपूर निवासी भगवान पांडुरंग परमात्मा आणि भगवान पांडुरंग परमात्म्याचे आवडते लढीवाळ भक्त संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा 3 चरणाचा आणि तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला शिकवणारा सावध करणारा अभंग आहे. विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा आहे. कोणाचा आहे? नामदेव महाराजांचा आहे. बोलत जायचं. मी तुमच्या घरातला आहे, तुम्ही माझ्या घरातले असं समजायचं. कीर्तनामध्ये प्रतिसाद देत चालायचा. अजिबात जास्त टेन्शन घ्यायचं नाही. खेळीमेळी वातावरणामध्ये बरोबर 12 सव्वा 12 वाजेपर्यंत मी तुमच्याशी बोलणार आहे. अगदी थोडं सांगणारे, गोड सांगणारे, तुमच्या प्रत्येकाच्या मनाला पटेल, रुचेल, आवडेल अशा भाषेमध्ये कीर्तन सगळ्यांच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम करणारे. फक्त विनंती आहे की बसल्या बसल्या मला प्रतिसाद देत चला. विठ्ठल अभंग जो निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा आहे. कोणाचा आहे? आता जमलं असं बोलत चला. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा अभंग या चिंतना करता, या कीर्तना करता, या विचार पुष्पा करता आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलाय. आणि या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ नामदेव महाराज तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला सावध करण्याचं काम करतायत. जन्मही तुमच्या आमच्या हातात नाही आणि मृत्यू सुद्धा तुमच्या आमच्या हातात नाही. पण जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर जो ऐश्वरूपी काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलाय त्या ऐश्वरूपी काळामध्ये मरणाच्या अगोदर आपण सावधानतेने जीवन जगावं ही इच्छा नामदेव महाराजांच्या मनाची. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात मरणा आधी सावध व्हावी. आणि त्या ऐश्वरूपी काळामध्ये अशी काहीतरी कीर्ती करा की त्या कीर्तीच्या स्वरूपाने आपण पाठीमागे शिल्लक राहिलो पाहिजे. कीर्ती करोनी उरावी. कारण जो जन्म तुम्हाला आम्हाला मिळाला आहे तो जन्म देवरेकांना अपेक्षा करून सुद्धा प्राप्त झाला नाही. म्हणून जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया. आणि जो पवित्र असा नरदेव, पवित्र असा जन्म तुम्हाला आम्हाला मिळाला आहे मनुष्य जन्म. या मनुष्य जन्माचा बारकाईने जर विचार जर केला तर सगळ्या जन्मांपेक्षा उत्तम जन्म जर कोणता असेल तर मनुष्य जन्म आहे गड्या. देवाने सगळ्याचे सगळे जीव निर्माण करत असताना सगळ्याचे सगळे जीव आडवे निर्माण केलेत. फक्त 2च जीव देवाने उभे निर्माण केलेत. पण त्या 2 जीवांपैकी एका जीवाची वाचा थांबवली बोलता येत नाही. स्वतःच्या वेदना प्रगट करता येत नाही. तो जीव म्हणजे झाड देवाने उभं निर्माण केले पण बोलता येत नाही. आणि दुसरा जीव देवाने मनुष्य जन्म उभा निर्माण केलाय. त्याला तोंडही दिले म्हणजे वाचाही दिले, कानही दिले, हातही दिले, पायही दिले. कशा करता दिले? इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन. जीवाची शरणागती आपण करू गड्या ही अपेक्षा विश्वाच्या मालकाची होती. आणि म्हणून विश्वाच्या मालकाने सगळ्या जन्मांपेक्षा उत्तम जन्म हा मनुष्य जन्म खऱ्या अर्थाने बनवला. आणि म्हणून नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणी मनुष्य जन्म सर्व जन्माहुनी उत्तम जन्म घालू नये वाया मानवाची उत्तम काया. विठ्ठला 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 विठ्ठला. अशा अर्थाचा एक सरळ सरळ आणि सोपा सोपा अभंग 3 चरणाचा अभंग या चिंतना करता, या कीर्तना करता, या सेवेकरता आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला आहे. या अभंगाला, या सेवेला, या चिंतनाला, या विचार पुष्पाला सुरुवात प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं हे वक्त्याचं कर्तव्य असं तद्वत या स्नेहाने अगदी थोडासा स्पर्श करतून पुढे सरकतो. हा कार्यक्रम कशानिमित्त प्रत्येकाला ज्ञाते, प्रत्येकाला कल्पना, प्रत्येकाला ठाऊक आहे, प्रत्येकाला माहिती आहे. पण तरीसुद्धा थोडासा स्पर्श करतून पुढे सरकतो. आज या ठिकाणी माझ्या विश्वगुरु संतश्रेष्ठ निवृत्तनाथदारांचे निष्ठावंत वारकरी आणि वारकरी संप्रदायाबद्दल प्रेम, आदर, आपुलकी मनामध्ये साठवून जीवन जगणारे एक व्यक्तिमत्व आपल्या परिसरामध्ये होऊन गेलं. आदरणीय वंदनीय शिवाजीभाऊ पेखळे आदरणीय भाऊंच्या दिंडीमध्ये पंढरपूरची पायीवारी दरवर्षी जे करायचे आणि पांडुरंग परमात्म्याबद्दल नितांत भाव, विश्वास, श्रद्धा ठेवून जीवन जगणारे एक अस्तित्व या ढिकले परिवारामधून गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतप्राण झालं. आदरणीय वंदनीय बाळासाहेब काका पोपटराव ढिकले यांच्या या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथपर्यंत येऊन पोहोचलो आहे.
कैलासवासी आदरणीय वंदनीय बाळासाहेब काकांच्या पश्चात संबंध मोठा परिवार आहे. प्रपंचरूपी गाडा ओढण्याकरता, प्रपंचरूपी गाडा चालवण्याकरता ज्या पत्नी नावाच्या अस्तित्वाने सहकार्य केलं, साथ दिली, त्या गंगा भगीरथी हिराबाई बाळासाहेब पाटील ढिकले. त्या आईंच्या जीवनातून पती नावाचं अस्तित्व गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतप्राण झालं. एक मुलगी आहे, सौभाग्यवती सुरेखा ज्ञानेश्वर शिंदे. या मुलीच्या जीवनातून बाप नावाचा आधार, तसेच आदरणीय श्री दिलीप पोपट ढिकले, आदरणीय श्री भाऊसाहेब बाळासाहेब ढिकले, या दोन मुलांच्या जीवनातून बाप नावाचा अस्तित्व, बाप नावाचा आधार, बाप नावाचा आधारवड, बाप नावाचा वटवृक्ष. हो दिलीप भाऊ, या दोघांच्या जीवनातून बाप नावाचा आधार, बाप नावाचा वटवृक्ष गेल्या वर्षी याच पुण्य दिवसाला कायमस्वरूपी गतप्राण झाला. तसेच आदरणीय दिलीप भाऊ त्यांचे बंधू आहेत, माफ करा, आदरणीय निवृत्ती बाळासाहेब ढिकले आणि आदरणीय भाऊसाहेब बाळासाहेब ढिकले, हे दोन मुलं आहेत. नातू आहेत चिरंजीव ऋषिकेश भाऊसाहेब ढिकले, रितेश निवृत्ती ढिकले, आविष्कार भाऊसाहेब ढिकले आणि समस्त ढिकले परिवार. ह्या ढिकले परिवाराला, ढिकले परिवाराच्या नातेवाईकांना, मित्रांना, आप्तेष्टांना, कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या सगळ्या चाहते मंडळीला अनाथ करून इहलोकीची यात्रा संपवून परलोकीचे निघून गेलेत. आज त्यांची श्राद्ध विधी आहे आणि त्यानिमित्तानाचे संकीर्तन आहे. आणि या संकीर्तनाकरता उपस्थित उभ्या महाराष्ट्राला पूज्य झालेले आणि अगदी कमी काळात आणि कमी वेळात संबंध महाराष्ट्रभर ज्यांनी नावलौकिक केलंय असे दिग्गज रत्न इथपर्यंत येऊन पोहोचलेत. खऱ्या अर्थाने मृदुंग साधनेच्या माध्यमातून उभ्या महाराष्ट्रभर फिरत असताना आपल्यासारखे श्रुतीसज्जनांची ज्यांनी मनं वेधून घेतले आहेत अशा आदरणीय वंदनीय माऊली महाराज तांबे या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. महाराजांच्या चरणाला वंदन करतो. इकडे गोड गळ्याचे धनी कीर्तनाची पहिली पंचपदी ज्यांच्या मुखारविंदातून आपण गोड पद्धतीने श्रवण केली अशा आदरणीय वंदनीय शुभम महाराज बनकर आहेत. महाराजांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. महाराजांच्या शेजारी उभे असणारे गोड गळ्याचे धनी आणि तितकाच गोड ज्यांचा स्वभाव आहे, एक नम्रशील व्यक्तिमत्व आदरणीय वंदनीय नवनाथ महाराज गीते आहेत. महाराजांच्याही पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन. गावातील संपूर्ण ज्येष्ठ श्रेष्ठ भजनी मंडळी, बहुतेकांचे नाव परिचित आहे, बहुतेकांचे परिचित नाहीत. एखाद्याचं घ्यायचं आणि एखाद्याचं राहून जाण्यापेक्षा सगळेच जण माझ्या जीवाचे हात, प्रत्येकाच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन. दोन माझ्या बहिणी आहेत, एकदा त्यांच्या नावाने जोरदार टाळी होता. सगळे आपल्याच गावातील आहे आणि संप्रदायाचं नाक आहे, पुढची पिढी आहे. दोघींच्या चरणावरती पवित्र अंतकरणाने वंदन करतो. हार्मोनियम वादक आदरणीय वंदनीय बाळासाहेबजी शिरसाट, तुमच्याही पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. अनेक आदरणीय विनेकरी बाबा आहेत, चोपदार बाबा आहेत, तुम्हालाही वंदन करतो. मृदुंगाची थाप असेल, आमच्या शुभम महाराजांचा आवाज असेल, नवनाथ महाराजांचा आवाज असेल आणि माझं थोडं येड्यादाड्याचं वक्तृत्व, ही बडबड गोड पद्धतीने तुमच्या कानापर्यंत जे पोचवण्याचं काम करतायत. खऱ्या अर्थाने अनेक ठिकाणी सांगावं लागतं, बेस द्या, ट्रबल द्या, गेन द्या, इको द्या, इफेक्ट द्या, पण आदरणीय आमच्या प्रवीण भाऊंना काही सांगायची गरज पडत नाही. कीर्तन करायला काय पाहिजे हे चेहऱ्यावरून ज्यांना समजतं अशा आदरणीय वंदन आमचे प्रवीण भाऊ, माऊली साऊंड सिस्टीमचे संचालक, तुमच्याही चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. समोर बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहेत. आदरणीय वंदने आमचे गंगाराम भाऊ आहेत, भाऊंच्याही चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन करतो. आदरणीय वंदने आमचे अण्णा इथपर्यंत येऊन पोहोचलेत, गायकी अण्णा. अण्णा तुम्ही पाठीमागे बसले की आम्हाला करमतच नाही, येता का पुढे? या 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 आदरणीय अण्णा आहेत, सरपंच आहेत, सगळ्यांना वंदन करतो. या सेवेचा योग ज्यांच्या माध्यमातून माझ्यापर्यंत येऊन पोहोचला, खऱ्या अर्थाने माझ्यावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व आणि आदरणीय वंदनीय बाळासाहेब काकांचे मेवणे म्हणजे मधुमामा शिंदे सोनांबेकर. आदरणीय मामांनी जवळजवळ 8 ते 9 महिन्यापूर्वी या तारखेचा फोन मला केला होता आणि आपुलकीने, प्रेमाने, उदार अंतकरणाने या सेवेचा योग मज पामरापर्यंत पोहोचवण्याचं काम त्यांनी केलं. एक नितांत श्रद्धा, नितांत भावना माझ्यावरती त्यांची आहे. आदरणीय आमचे शामराव भाऊ पवार यांच्या संपर्कातून त्यांचा आणि माझा परिचय झाला. पण पारमार्थिक क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थाने जीवन जगत असताना माझ्यावरती मुलासारखं प्रेम त्यांचं आहे. घरी जरी कुणी नसलं तर टोपलं उघडून खाऊ शकतो
एवढं प्रेम ते मला देतात आणि त्यांच्या निमंत्रणामुळे या सेवेचा युग मज पामरापर्यंत येऊन पोहोचलाय. त्यांनाही खूप खूप मनापासून धन्यवाद देतो आणि कीर्तनाला सुरुवात करतो. विठ्ठल विठ्ठल या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने, प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने, चटश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथपर्यंत येऊन पोहोचलाय. आणि या कीर्तनाकरता जो अभंग निवडलाय तो अभंग संत श्रेष्ठ नामदेव महाराजांचा आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ नामदेव महाराज तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला सावरण्याचं काम करतायत, योग्य रस्ता दाखवण्याचं काम करतायत. आणि मरणाच्या अगोदर आपण सावधानतेने जीवन जगून आयुष्यरूपी काळ सार्थकी लाभावा ही अपेक्षा नामदेव महाराजांच्या मनाची आहे. नामदेव महाराजच नाही तर अधिकरून सर्व संत महात्मे आपला आयुष्यरूपी काळ सार्थकी लागावा याकरता अट्टहासाने तुम्हाला आम्हाला सावध करण्याचं काम करतात. विठ्ठल आता ज्यांचं आगमन झालं आदरणीय वंदनीय आमचे गुरुबंधू हरी महाराज महाराजांच्या पवित्र चरणाला पवित्र अंतकरणाने वंदन आणि कीर्तनाला सुरुवात. विठ्ठल विठ्ठल या आदरणीय निवृत्तनाथांचे निष्ठावंत वारकरी सचिन भाऊ सुद्धा कीर्तना करता इथपर्यंत येऊन पोहोचले. तुम्हालाही वंदन करतो. ऐका, या कीर्तनाकरता या चिंतनाकरता जो अभंग निवडलाय या अभंगाच्या माध्यमातून संत श्रेष्ठ नामदेव महाराज तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला सावध करण्याचं काम करतायत. बरं, नामदेव महाराजच नाही तर सकल संत महात्म्याने स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून तुम्हा आम्हाला योग्य रस्त्याने चालण्याकरता प्रवृत्त करण्याचं काम केलं. तसं पाहायला गेलं तर संत महात्म्यांचा तुमचा आमचा काही एक संबंध नाहीये, आहे का? व्यावहारिक दृष्टिकोनातून संत महात्म्यांचा तुमचं आमचं काही एक नातं नाहीये. जगद्गुरु तुकोबरा घ्या, नामदेव महाराज घ्या, नाथ महाराज घ्या, ज्ञानोबरा घ्या, निवृत्तनाथ दादा घ्या, सोपान काका घ्या, मुक्ताबाई घ्या, जनाबाई घ्या, कोणतेही संत घ्या, व्यावहारिक दृष्टिकोनातून संतांचं आणि तुमचं आमचं काही एक रक्ताचं नातं नाहीये. पण काही एक नातं नसताना सुद्धा संत महात्म्याने स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा आणि तुम्हाला आम्हाला योग्य रस्त्याने चालण्याकरता प्रवृत्त करण्याचं काम करावं. विठ्ठल विठ्ठल आज ज्या संतांचा अभंग निवडलाय ते संत म्हणजे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. त्या नामदेव महाराजांचा आणि तुमचा आमचा काही एक नातेसंबंध आहे का? बोला ना, आहे का? नामदेव महाराज तुमचे आमचे काका आहे का? भाऊ आहे का? दादा आहे का? चुलते आहे का? भाऊबंद आहे का? मामा आहे का? काही एक संबंध नाही नामदेव महाराजांचा आणि तुमचा आमचा. पण नामदेव महाराजांचा आणि तुमचा आमचा किंबहुना अधिकरून सर्व संत महात्म्यांचा तुमचा आमचा काही एक संबंध नसताना सुद्धा संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करावा आणि तुम्हाला आम्हाला सावधानतेने जीवन जगण्याकरता प्रवृत्त करण्याचं काम करावं. जरी संत महात्म्यांचा आणि तुमचा आमचा व्यावहारिक काही एक नाट्यसंबंध नसला तरी संत महात्म्यांचा आणि तुमचा आमचा पारमार्थिक नाट्यसंबंध आहे हे तुम्हाला आम्हाला विसरून चालणार नाही. विठ्ठल व्यावहारिक दृष्टिकोनातून संत महात्मे तुमच्या आमचे काका नाही, भाऊ नाही, दादा नाही, चुलते नाही, मामा नाही, काही एक संबंध नाही. पण या नात्यांच्या पलीकडे सुद्धा निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं पात्र म्हणजे संत महात्मे आहेत. व्यावहारिक दृष्टिकोनातून आई सुद्धा तुमच्या आमच्यावरती जेवढे उपकार करू शकत नाही आणि बापाही तुमच्या आमच्यावरती जेवढा उपकार करू शकत नाही तेवढे पारमार्थिक दृष्टिकोनातून संत महात्मे तुमचे केले उपकार सांगो मी काय, केले उपकार सांगो मी काय, पाप न करी ऐसे माय, पाप न करी ऐसी माय, धर्म त्यांचा देखी गेले पाय, त्यांचा देखी गेले पाय, दिले अक्षय भयदान दिले अक्षय अभयदान दिले अक्षय अभयदान दिले अक्षय अभयदान केले उपकार सांग मी काय, केले उपकार सांग मी काय, केले उपकार सांग मी काय, केले उपकार सांग मी काय.
अतिशय गोड आणि योग्य वेळेला बरोबर समर्पक प्रमाण आदरणीय नवनाथ महाराजांनी आपल्या सगळ्यांच्या समोर ठेवलं. व्यावहारिक दृष्टिकोनातून आई सुद्धा आमच्या आई जेवढे प्रेम करते आणि वडील जेवढे प्रेम करतात त्याच्यापेक्षा जास्त प्रेम पारमार्थिक दृष्टिकोनातून संत महात्मे आमच्यावरती करतात. हे माझ्या मनाचं नाही, संत आदरणीय नवनाथ महाराजांनी मांडलेला पुरावा. त्या पुराव्याचा पूर्वार्ध आपल्याला घ्यायचा. काय केले उपकार सांगू मी काय, बाप न करी आईसी माय. आई सुद्धा करू शकत नाही आणि बापाही करू शकत नाही एवढे उपकार संत महात्मे पारमार्थिक दृष्टिकोनातून आमच्यावरती करतात. संत महात्म्यांचा आणि तुमचा आमचा काही एक नातेसंबंध नसताना संत महात्मे आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. बारकाने विचार जर केला तर या जगाच्या पाठीवरती, विश्वाच्या पाठीवरती आमच्या प्रत्येकावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे दोन वर्ग सांगितलेत. किती वर्ग सांगितलेत? दोन वर्ग सांगितले. पहिला वर्ग सांगितलाय व्यावहारिक वर्ग आणि दुसरा वर्ग सांगितलाय पारमार्थिक वर्ग. व्यावहारिक वर्गाचा विचार जर केला तर व्यावहारिक दृष्टिकोनातून निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे दोन पात्र आहेत. एक आमची जन्मदाती आई आणि दोन आमची जन्मदाते वडील. आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून विचार जर केला तर एकच पात्र निस्वार्थ भावनेने प्रेम करतं, ते पात्र म्हणजे संत महात्मे आहेत. देव सुद्धा आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करत नाही. देवाने निस्वार्थ भावनेने आमच्यावरती प्रेम करावं याकरता संतांनी आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करावं लागतं. आणि जर संतांनी आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम केलं तरच देव निस्वार्थ भावनेने आमच्यावरती प्रेम करतो. कारण देवाची प्राप्ती संतांशिवाय करताच येत नाही. अनेक पुरावे आपल्याला पाहायला मिळतात. मला त्या विषयाकडे जायचं नाही, मला स्पर्श करत करत अभंगाकडे वळायचं. ऐका, दोन वर्ग तुमच्या समोर मांडले. पहिला वर्ग व्यावहारिक वर्ग आणि दुसरा वर्ग पारमार्थिक वर्ग. व्यावहारिक वर्गाचा विचार जर केला तर व्यावहारिक वर्गामध्ये दोन पत्र आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. एक आमची जन्मदाती आई आणि दोन आमची जन्मदाती वडील. आई एवढं प्रेम आणि बापा एवढं प्रेम व्यावहारिक दृष्टिकोनातून कोणी आमच्यावरती करत नाही. आहे का कोणी करणार? असेल तर मला सांगा, उद्यापासून कीर्तनात सांगत जातो मी. आई एवढं प्रेम आणि बापा एवढं प्रेम व्यावहारिक दृष्टिकोनातून कोणी आमच्यावरती करत नाही. मंडळी, स्वतःच्या पोटाला लागलेली भूक कुठतरी बाजूला असावी आणि आपले मुलं बाळ उपवाशी झोपू नये याकरता सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत चिंता करत जीवन जगणार अस्तित्व म्हणजे माय नावाचं अस्तित्व आहे. आणि आपलं संपूर्ण कुटुंब सुखसमाधानात राहिलं पाहिजे आणि समृद्ध जीवन जगलं पाहिजे याकरता सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत पळापळ करत आणि काबाड कष्ट करत जीवन जगणार अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. निस्वार्थ भावनेने दोनच पात्र व्यावहारिक दृष्टिकोनातून प्रेम करतात. गड्या, काही अपेक्षा नाही आई बापाला आपल्याकडून. फक्त आपलं कुटुंब सुख समृद्धीत दिसलं पाहिजे आणि आनंदात जीवन जगलं पाहिजे या अपेक्षा फक्त आई बापाच्या मनाची आहे. कोणती आई अशी आहे की मुलाकडून अपेक्षा करते मला सोनंच घेतलं पाहिजे, चांगलं पातळच घेतलं पाहिजे, चांगली चप्पलच घेतली पाहिजे? अजिबात नाही हो. आताही या जुन्या माता मावल्या बसलेल्या आहेत. पायातली चप्पल जर पाहिली तर 4-4 ठिकाणी फाटलेली असते त्यांच्या. आपण कधीच मुलाला म्हणत नाही बाबा अरे पायातली चप्पल तुटली. ज्या दिवशी मुलगा पाहिल त्या दिवशी मुलगा घेईल या अपेक्षा त्यांच्या मनाची आहे. उभं आयुष्य जीवन जगत असताना मुलाबाळाने सुख समृद्धीत जीवन जगलं पाहिजे याकरता ती काय करते सांगू? तिनं बांधलं घरट, तिनं बांधलं घरट, दिला विसावा निवारा, घेऊन या पंखा खाली मुखी भरविला चारा, उड रक्ताला लागली, लागे चाहुल फुटाया, आज गायाळ पक्षी जाई पिला भेटाया, आज घायाळ
पक्षी जाई पिला भेटाया माय मंदिर हलले लागे कळस फुटाया आज गायाळ पक्षी जाई पिला भेटाया. ही अवस्था जशी पक्षिणीची आहे तशी तुमच्या आमच्या जीवनातली मायेगड्या. ऊन पाहत नाही, तहान पाहत नाही, तळपत्या उन्हात आणि रखरखत्या रानात राहिले समाजासाठी तू कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घटी तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुटविली काट्याची फास. ज्याच्या जीवनातून आई नावाचं पात्र संपलं ना त्याला विचारायचं बाबा आई असतानाचे दिवस कसे असतात. तो हंबरडा फोडल्याशिवाय राहत नाही. आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. अगनपेची चांदणी तू ग चंद्राची कोर शीतल तुझी छाया मला हवी जीवनभर तुझ्या शीतल छायेमध्ये उभ आयुष्य जगेन. आई देवा पाशी मी ग आई तुला मागेन. आणि माय नावाचं पात्र संपलं की अंतकरण आपल्याला सांगतं आई तुझ्या मूर्तिवाणी या जगात मूर्ती नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार पिटणार नाही. अनमोल जन्म दिला ग आई तुझे उपकार पिटणार नाही. हे अस्तित्व म्हणजे माय नावाचं अस्तित्व आहे. आणि विश्वाच्या पाठीवरती व्यावहारिक दृष्टिकोनातून निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं म्हणजे माय नावाचं पात्र आहे. गड्या पहिलं पात्र. हे झाले व्यावहारिक पुरावे. संत साहित्यात सुद्धा अनेक पुरावे आपल्याला पाहायला मिळतात. आई कळवल्याची जाती आई कळवल्याची जाती आई कळवल्याची जाती आई कळवल्याची जाती हो आई हो करीला भा
ऐसी कळवळाची ऐसी कळवळाची ऐसी कळवळाची जाती जगद्गुरु तुकोबराय म्हणतात ऐशी कळवळ्याची जाती. स्वतःच्या अंतकरणातला लाभ बाजूला ठेवून, स्वतःच्या अंतकरणाचा स्वार्थ बाजूला ठेवून निस्वार्थ भावनेने प्रेम करणारं पहिलं पात्र व्यावहारिक दृष्टिकोनातून आई नावाचं अस्तित्व. आणि जशी आई तुमच्या आमच्यावरती व्यावहारिक दृष्टिकोनातून निस्वार्थ भावनेने प्रेम करते, तसंच दुसरं एक पात्र आहे गड्या, न दाखवता प्रेम करणारं पात्र म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. वरवर किती जरी आपला बाप कठोर दिसत असला तरी अखेरच्या श्वासापर्यंत मुलाबाळाबद्दल आस्था ज्या पात्राच्या मनामध्ये, ते पात्र म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. बाप नावाचं पात्र आहे. मग तो बाप तुमचा आमचा असू द्या, तो बाप संतांचा असू द्या, किंबहुना तो बाप देवाचा सुद्धा असू द्या, अंतकरणापासून निस्वार्थ भावनेने प्रेम करणारा पात्र म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. कोणाचाही बाप घ्या, तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाचा बाप असू द्या, संतांचा बाप असू द्या, देवाचा बाप असू द्या, शेवटच्या श्वासापर्यंत जीवन जगत असताना, अखेरच्या श्वासापर्यंत अखेरच्या घटका मोजत असताना सुद्धा निस्वार्थ भावनेने प्रेम करणारा पात्र म्हणजे बाप नावाचं अस्तित्व आहे. नाही मान्य या रामायणामध्ये ज्या वेळेला राजे दशरथ धरणीवरती पडले, आता जाणारे, आता गतप्राण होणारे, आता मृत्युमुखी पडणारे, देह समर्पित करणारे, अखेरच्या घटका मोजतायत, अखेरचे श्वास मोजतायत, संपूर्ण कुटुंब आजूबाजूने बसलेलं आहे, तीनही पत्नी आजूबाजूने बसलेल्या आहेत, संपूर्ण प्रजा आजूबाजूने बसलेली आहे. आता जाणारे, आता गतप्राण होणारे, आता मरणारे, आता मृत्युमुखी पडणारे, देह समर्पित करणारे, आता परत कधीच अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळणार नाही. ही अवस्था संपूर्ण प्रजेची आहे, संपूर्ण कुटुंबाची आहे. आणि अशा अवस्थेमध्ये राजा दशरथांनी कौशल्य मातेला जवळ बोलवावं, कौशल्य मातेला सांगावं, कौशल्ये आता मी जाणार आहे, आता गतप्राण होणार आहे, आता मरणार आहे, आता मृत्युमुखी पडणार आहे, परत कधीच अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळणार नाही तुम्हाला. पण सांगो, शेवटची एकच अपेक्षा आहे, माझा राम मला मांडी देण्याकरता जवळ पाहिजे होता. देवाचा बाप जरी असला तरी अखेरच्या श्वासापर्यंत मुलाबाळांबद्दल आस्था मनामध्ये. तोच बाप संतांचा असू द्या, स्वतःचं जीवन समर्पित करायला पाठीमागे पुढे पाहत नाही. बरं, निवृत्तनाथ दादा, ज्ञानोबराय, सोपान काका आणि मुक्ताबाई या चारही भावंडांना समाजाने स्वीकारलं पाहिजे, याकरता, हक्क मागण्याकरता, न्याय मागण्याकरता विठ्ठल पंतांनी ब्रह्मरुद्रांपर्यंत जाऊन पोहोचावं. आणि ब्रह्मरुद्रांपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर ब्रह्मरुद्र मंडळींना न्याय द्यावा. तुमच्या चारही भावंडांना, चारही मुलांना समाजाने स्वीकारावी या अपेक्षा जर तुमच्या मनाची असेल तर तुम्हाला शिक्षा एकच, देहांत प्रायश्चित्त. पण माझ्या मुलांना समाजाने स्वीकारलंच पाहिजे हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून पाठीमागे आणि पुढे न बघता इंद्रायणी मातेच्या डोहामध्ये उडी मारणारं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्वच होतं गड्या. मुलाबाळांकरता निस्वार्थ भावनेने प्रेम ओतणारं आणि स्वतःचं जीवन समर्पित करणारं अस्तित्व म्हणजे बाप नावाचं अस्तित्व होतं. मग तो बाप संतांचा जरी असला तरी मुलाबाळांबद्दल आस्था मनामध्ये, आणि तोच बाप तुमचा आमचा जरी असला तरी अखेरच्या श्वासापर्यंत मुलाबाळांबद्दल प्रेम मनामध्ये आहे. ओ रामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कुणा डोळ्यात पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला वटामंदी हसू जरी कन्ना वाकला म्हणून गड्डी बरं थांब जरा ऐक त्याची धाक लई अवघड आहे गड्या उमगाया बापर उमगाया बापर लई अवघड आहे
वड्या उमगाया बापूर उमगाया बापूर. हा झाला व्यावहारिक पुरावा. आता पारमार्थिक पुरावा. बाप करी जोडी लेकुराची ओढी. 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 अकोली कुरबंदी वाळवणी. जय हो दादा, क्या बात है. अकोली कुरबंदी वाळवणी. वा वा शिव महाराज. अकोली कुरबंदी वाळवणी. अकोली कुरबंदी वाळवणी. एकाएक केला ओहो. एकाएक केला मीराचे धन. एकाएक जगद्गुरु तुकोबाने सुद्धा वर्णन करावं. जगद्गुरु तुकोबाने सांगावं. बाप करी जोडी लेकुराची ओढी. आपुली कुरबंडी आळवणी. एका एकी केला मिरासी साधनी. कडिये वागवणी. भारतीयांचा आपला विषय चालू होता. ज्या विश्वाच्या पाठीवरती निस्वार्थ भावनेने प्रेम करणारे दोन वर्ग आहेत. पहिला वर्ग सांगितला व्यावहारिक वर्ग. आणि व्यावहारिक वर्गामध्ये दोन पात्र निस्वार्थ भावनेने प्रेम करतात. आई नावाचं अस्तित्व आणि बाप नावाचं अस्तित्व. जसे व्यावहारिक दृष्टिकोनातून आई वडील तुमच्या आमच्यावरती प्रेम करतात, तसंच पारमार्थिक दृष्टिकोनातून एकच पात्र तुमच्या आमच्यावरती प्रेम करतो. ते पात्र म्हणजे संत महात्मे आहेत. संतांनी एवढं प्रेम तुमच्या आमच्यावरती कोणी करू शकत नाही पारमार्थिक दृष्टिकोनातून. देवानं सुद्धा तुमच्या आमच्यावरती प्रेम करावं याकरता आपण निर्मळ झालं पाहिजे. आणि निर्मळ करण्याकरता, निर्मळ होण्याकरता, अंतकरणातला मळ काढून टाकण्याकरता संतांनी तुमच्या आमच्यावरती निर्मळतेने प्रेम करावं लागतं. त्यावेळेला आपण निर्मळ होतो. आणि आपण निर्मळ झालो की मग देवाचं प्रेम तुम्हाला आम्हाला मिळाल्याशिवाय राहत नाही. आणि आपण निर्मळ व्हावं याकरता वेळोवेळी संतांनी तुमच्या आमच्यावरती निस्वार्थ भावनेने प्रेम केलं. आपण अंतकरणातला मळ काढून टाकावा, अंतकरण शुद्ध करावं, चित्त निर्मळ करावं याकरता स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून संत महात्म्याने वेळोवेळी तुम्हाला आम्हाला सावरण्याचं काम केलं. वेळोवेळी तुम्हाला आम्हाला सावध करण्याचं काम केलं. संत महात्म्यांचा आणि तुमचा आमचा व्यावहारिक दृष्टिकोनातून काही एक नाते संबंध नसताना स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला संत महात्म्याने आपल्याकरता. काय करत होती संत महात्म्यांना तुमच्या आमच्याकरता वेळ खर्च करण्याची? जीवनामध्ये जीवन जगत असताना नामस्मरण जर केलं असतं वैयक्तिक तर स्वतःच्या जीवनाचा उद्धार करून घेतला असता संत महात्म्यांनी. पण नाही, आपल्यासोबत संपूर्ण सामान्य जीवाच्या जीवनाचा उद्धार झालाच पाहिजे याकरता संतांनी तुमचं आमचं बोट धरून तुम्हाला आम्हाला शिकवण्याचं काम करावं. आपण हरी हरी म्हणावं, विठ्ठल विठ्ठल म्हणावं, राम राम म्हणावं आणि भगवंताचं चिंतन करत ईश्वरूपी काळ सार्थकी लाभावा हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून संतांनी आपल्याकरता खूप मनाचा मोठीपणा केला आणि खूप नम्रता धरून तुम्हाला आम्हाला शिकवण्याचं काम केलं. पटून दिल मंडळी, तसं बोलणार नाही का? आपल्या जीवनाचा उद्धार व्हावा याकरता संतांनी एवढी नम्रता धरली, एवढी नम्रता ठेवली, स्वतःच्या मनाचा मोठेपणा करून संत महात्म्याने तुम्हाला आम्हाला सामान्य जीवाला सावरण्याचं काम केलं. एवढा मोठेपणा आपण सुद्धा कोणाला देऊ शकत नाही आणि एवढा स्वाभिमान आपण बाजूला सुद्धा ठेवू शकत नाही. एवढा स्वाभिमान संतांनी बाजूला ठेवला आणि एवढा मोठेपणा संतांनी तुम्हाला आम्हाला दिला. संत महात्मे आपल्या बापाच्या ठिकाणी असताना सुद्धा संतांनी तुमच्या आमच्या सारख्या सामान्य जीवाला बाप म्हणावं एवढा मोठेपणा संतांनी तुम्हाला आम्हाला दिला. करा रे बापानो साधन हारी, करा रे बापानो साधन हारी ते. करा रे बापानो साधन हारी ते. करा रे बापानो साधन हारी ते. धनी करली ते करू नका, धनी करली ते करू नका, धनी करली ते करू नका, धनी करली ते
हे शिकवण्याकरता संतांनी तुम्हाला आम्हाला बापाची उपमा दिली. एवढी तुमची आमची पात्रता आहे का हो? नाहीये. आपण संतांच्या बापाच्या ठिकाणी आहोत की संत महात्मे आपल्या बापाच्या ठिकाणी आहे? संत आपल्या बापाच्या ठिकाणी आहे. पण संतांनी नम्रतेने तुम्हाला आम्हाला बापाची उपमा द्यावी, कारण एकच होतं, आपण योग्य रस्त्याने चाललं पाहिजे आणि आयुष्यरूपी काळ सार्थकी लावला पाहिजे. हा उदात्त हेतू संतांच्या मनाचा होता. म्हणून संतांनी वेळोवेळी तुम्हाला आम्हाला बापाची उपमा देऊन सावध करण्याचा प्रयत्न केला. करा रे बापांनो साधन हरीचे, जने करणीचे करू नका. या आयुष्यरूपी काळामध्ये जीवन जगत असताना सावधानतेने जीवन जगा हे सांगण्याकरता संतांनी हात जोडून विनंती तुम्हाला आम्हाला करावी. कर जोडो विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडो विनवित तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. कर जोडो विनवित तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे, तुम्ही म्हणा. शतवर्षाची गणना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना रे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव. हो एकदा माऊली महाराजां करता जोरदार टाळी होता सगळ्यांना. आपण वासुदेव वासुदेव म्हणावा, आपण रामराम म्हणावा, आपण कृष्ण कृष्ण म्हणावा, आपण हरी हरी म्हणावा. याकरता संतांनी तुम्हाला आम्हाला हात जोडून विनंती केली. कर जोडो विनवितो तुम्हारे, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. आपण काम क्रोधादी विकारांच्या पाठीमागे लागू नये याकरता संतांनी तुम्हाला आम्हाला सावध करण्याचं काम केलं. कारण काम क्रोधादी विकारांच्या पाठीमागे जाऊन आयुष्यरूपी काळ वाया घालवण्यापेक्षा आपण जागर राहून जीवन जगावं ही संतांच्या मनाची अपेक्षा आहे. कारण काम क्रोधादी विकाराने चांगल्या चांगल्यांना समजू दिलं नाही. या विश्वाची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली त्याला सुद्धा सोडता आलं. दडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्रा चंद्रा श्रीधरारा लाविला येणे, तो केवळ पंचानन रेडक्यामत, तो केवळ पंचानन रेडक्यामत, तो केवळ पंचानन तो केवळ पंचानन येडका मदन, तो केवळ पंचानन येडका मदन, तो केवळ पंचानन केवळ पंचानन येडका मदन, केवळ पंचानन. धडक महारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा महातेरा. धडक मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. धडक महारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा हा मातेरा. मारिली शंकरा, केला ब्रह्म्याचा मातेरा. इंद्र चंद्र श्रीधरहरा, हो हो येणे, तो केवळ पंचानन येडका मदन, तो केवळ पंचानन येडका मदन. तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन, तो केवळ पंचानन. हो 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 हो. काम क्रोधादी विकाराने चांगल्या चांगल्यांना समजू दिलं, काम क्रोधादी विकाराने चांगल्या चांगल्यांना समजू दिलं नाही. म्हणून काम क्रोधादी विकारांच्या पाठीमागे जाऊन
आयुष्यभर रडत बसण्यापेक्षा ह्या चोर निजल्या नाडो निभागा, ही जे चोर काम क्रोधादी विकार हे जोपर्यंत झोपलेले, जोपर्यंत निजलेले, तोपर्यंत त्यांना टाकून पळणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि आपण त्या काम क्रोधादी विकारांना टाकून पळावं. राम राम म्हणावं, कृष्ण कृष्ण म्हणावं, हरी हरी म्हणावं, ऐश्वरूपी काळ सार्थकी लावून घ्यावा. याकरता संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुम्हाला आम्हाला सावध करण्याचं काम केलं. आणि त्याच संत मांदियाळीपैकी एक संत म्हणजे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. ते नामदेव महाराज तुम्हाला आम्हाला सावध करताय. जन्मही तुमच्या आमच्या हातात नाही आणि मृत्यू सुद्धा तुमच्या आमच्या हातात नाही, पण या जन्माच्या नंतर आणि मृत्यूच्या अगोदर जो ऐश्वरूपी काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलाय, त्या ऐश्वरूपी काळामध्ये अशी काहीतरी कीर्ती करा की त्या कीर्तीच्या स्वरूपाने आपण पाठीमागे शिल्लक राहिलो पाहिजे. अभंगाचं पहिलं चरण. मरणाधी सावध भावे, हो मरणाधी सावध भावे, मरणाधी सावध भावे, सावध भावे, मरणाधी सावध भावे, मरणाधी सावध भावे, हो मरणाधी सावध भावे, मरणाधी सावध भावे, मरणाधी सावध भावे, कीर्ती करुणी कीर्ती करुणी बुरावे बुरावे, कीर्ती करुणी बुरावे, जन्म घालून देवाया, जन्म घालून रे वाया, कीर्ती करुणी कीर्ती करोणी, कीर्ती करोणी, करोणे मुरावे मुरावे मुरावे, जन्म घालून घालून येवाया, जन्म घालून येवाया, मरण आधी सावध भावे, कीर्ती करोणी मुरावे, कीर्ती करोणी मुरावे, कीर्ती करोणी मुरावे, कीर्ती करोणी मुरावे. एकदा शुभम महाराजां करता जोरदार टाळी होता. एवढ्या माणसांच्या मनाने टाळीच्या जोरात वाजवा. कीर्तनात बसल्या बसल्या हाताने टाळी वाजवण्याचा अजिबात कंटाळा करायचा नाही. कारण या कीर्तनात बसल्या बसल्या नुसती हाताने टाळी जरी वाजवली तर लई मोठा फायदा सांगितला आहे. कीर्तनात टाळी होय पातकांची होळी. तुमच्या आमच्या जन्मांजन्माचे पाप जाळण्याची श्रीमंती कीर्तनातल्या टाळीमध्ये. म्हणून एकदा जोरदार खणखणीत टाळी वाजवा सगळ्यांनी. शांभू असं असतं ते. फायदा सांगितल्याशिवाय लोक टाळ्या सुद्धा नाही वाजवत. पण अतिशय गोड आवाजामध्ये अभंगाचं पहिले चरण स्वरबद्ध केलं आदरणीय शुभम दादांनी. ऐका, या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत श्रेष्ठ नामदेव महाराज तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाला सावध करण्याचं काम करतायत. जे नव माय बाप, मरणाच्या अगोदर जो ऐश्वरूपी काळ तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या पदरात पडलाय, त्या ऐश्वरूपी काळामध्ये आपण सावधानतेने जीवन जगावं ही अपेक्षा नामदेव महाराजांच्या मनाची आहे. नामदेव महाराज म्हणतात मरणाआधी सावध भावे. मग मरणाच्या अगोदर सावधानतेने जीवन जगायचं म्हणजे नक्की करायचं तरी काय? सगळ्यात सोपं सांगतो तुम्हाला, ऐका. लिंक देतो पुढे सरकतो, ऐका. मरणाच्या अगोदर सावधानतेने जीवन जगायचं म्हणजे मरण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगायचं. हा, ऐका ऐका, इकडे लक्ष द्या. ज्यांची कोणाची लेकरं असली त्यांनी घ्या, नसेल लागली तर माझ्या गाडीत टाका. उद्यापासून मी कीर्तनाला घेऊन फिरतो त्यांना. ज्याची ज्याची लेकरं आहेत त्यांनी घ्या घ्या घ्या. कोणाचं आहे ते? हां, ऐका. नामदेव महाराज तुम्हाला आम्हाला सावध करतात. नामदेव महाराज म्हणतात मरणाच्या अगोदर सावधानतेने जीवन जगा. मग मरणाच्या अगोदर सावधानतेने जीवन जगायचं म्हणजे नक्की करायचं तरी काय? मरणाच्या अगोदर सावधानतेने जीवन जगायचं म्हणजे मरण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगायचं.
जसं संत महात्मे मरण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगले, तसं आपण सुद्धा मरण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. मग अलीकडच्या काळामध्ये मरण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगायचं म्हणजे करायचं तरी काय? चालू असणारा क्षण शेवटचा क्षण आहे असं समजून जीवन जगणं म्हणजे मरण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगणं. विठ्ठल विठाला 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 विठाला. अलीकडच्या काळामध्ये कोण कधी या विश्वाचा निरोप घेईल सांगता येत नाही. आता 5 मिनिटापूर्वी भेटलेली व्यक्ती 5 मिनिटानंतर भेटेलच याची शाश्वती राहिली. सकाळी भेटलेली व्यक्ती संध्याकाळी भेटेलच याची शाश्वती राहिली नाही. या कार्यक्रमामध्ये भेटलेला पाहुणा पुढच्या एखाद्या कार्यक्रमामध्ये भेटेलच याची शाश्वती राहिली नाही. क्षणभंगूर नाही बरोबर वारे सावध तोडा माया आशा. म्हणून सावधानतेने जीवन जगणं तुमचं आमचं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. कोणता क्षण तुमच्या आमच्या जीवनातला अखेरचा क्षण शेवटचा क्षण ठरेल सांगता येत नाही. संत महात्म्यांनी डोळ्यासमोर मरण डोळ्यासमोर ठेवावं आणि जीवन जगावं. माझ्या जगद्गुरु तुकोबारांनी मरण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगलं होतं मामा. जगद्गुरु तुकोबारांचे अभंग आपल्याला पाहायला मिळतात बाबा. जगद्गुरु तुकोबारांचे अभंग आपल्याला पाहायला मिळतात. भजनी मंडळाला पाठ असेल तो अभंग. हयातीमध्ये जगद्गुरु तुकोबारांनी मरण डोळ्यासमोर ठेवावं आणि जगद्गुरु तुकोबारांनी आपल्यासारख्या सामान्य जीवापर्यंत तो अभंग पोहोचवण्याचं काम करावं. झाला प्रेतरूप शरीराचा भाव लक्षीला ठाव स्मशानीचा. रडण्याकरता कोण आहे? जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, रडती रात्रंदिवस काम क्रोध माया मनती हाय हाय यमधर्म. वैराग्याच्या शेण्या लागल्या शरीरा ज्ञानाग्नी लागला ब्रह्मत्वेसी. दिली तिलांजली कुलरूप नामाची शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. आणि अभंगाचा शेवट करीत असताना जगद्गुरु तुकोबाराय गोड शेवट करतात. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे रक्षा झाली आपोआप उजळला दीप गुरु कृपे. रडती रात्रंदिवस काम क्रोध माया म्हणती हाय हाय यमधर्म. जगद्गुरु तुकोबाराय हयातीमध्ये जीवन जगत असताना मरण डोळ्यासमोर ठेवून जीवन जगले होते. पण माझ्या जगद्गुरु तुकोबारांना मरण आलंच नाही. तो भाग पुढचा आहे. विश्वाच्या मालकाने स्वतः वैकुंठाला घेऊन जावं तो भाग पुढचा आहे. पण हयातीमध्ये जगद्गुरु तुकोबारांनी तो क्षण तो प्रसंग डोळ्यासमोर ठेवावा आणि अभंगाची रचना तुमच्या आमच्या मनापर्यंत गाथेच्या माध्यमातून पोहोचवण्याचं काम करावं. याला म्हणतात सावधानतेने जीवन जगणं. 21 वर्षाचं वय फक्त माझ्या ज्ञानोबारायांचं. 21व्या वर्षामध्ये ज्ञानोबारायांनी एवढे चांगले कर्म करावे, एवढे चांगले कर्म करावे, एवढे चांगले कर्म करावे की ज्ञानोबारायांच्या समाधीस्थ होण्यामुळे आपल्यासारखे सामान्य माणसं रडत होती. यात नवल नाही हो. ज्ञानोबारायांनी 21व्या वर्षापर्यंत एवढे चांगले कर्म केलेले होते की ज्ञानोबारायांच्या समाधीस्थ होण्यामुळे विटीवरच्या मालकाने सुद्धा ढळटसा 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 रडावं एवढी कीर्ती ज्ञानोबारायांची पाठीमागे शिल्लक आहे आत्ता सुद्धा. सावधानतेने जीवन जगले संत महात्मे. मग पाठीमागे कीर्ती शिल्लक राहण्याकरता सावधानतेने जीवन जगायचं म्हणजे नक्की करायचं तरी काय? 2च मुद्दे तुमच्या मनापर्यंत पोहोचवतो पुढे सरकतो आहे का? सावधानतेने जीवन जगणं म्हणजे देवाचं भजन करा 1 आणि जीवन जगत असताना कर्म चांगले करा 2. या 2 गोष्टी जर सांभाळल्या तर पाठीमागे आपली कीर्ती शिल्लक राहिल्याशिवाय राहत नाही. 2च गोष्टी सांभाळा. ज्या देवानं तुम्हाला आम्हाला जन्माला घातलं त्या देवाचं भजन करण्याकरता अजिबात चुकू नका. नका चुकू देवाचं भजन करण्याकरता. हे फक्त तुम्हाला आम्हाला असं वाटतं की जे काही करतोय ते मीच करतोय, पण हा मीपणा थोडासा काढून बाजूला ठेवा. विश्वाच्या पाठीवरती ज्या काही घटना घडतात या संपूर्ण घटना विश्वाच्या मालकाच्या सत्तेनेच घडतात. तुमच्या आमच्यामुळे काही घडत नाही. तुमचं आमचं शरीर सुद्धा तुमच्या आमच्या सत्तेने चालत नाही मंडळी. चाले हे शरीर कुणाची सत्ते कोण बोलविते हरिवीन देखवी ऐकवी
एक नारायण आणि तयाचे भजन तुझी आसतेने वेदासी बोल सगर गधरी जाता जात तुझी आसतेने वेदासी बोलन सूर्याचे चालणे तुझी बाणे सूर्याचे चालणे तुझ्या बळे सूर्याचे चालणे तुझ्या बळे सूर्य तुझी बाणे हैसा तू समर्थ ब्रह्मांडाचा सगळं मारे गधरणीचा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी क्या बात आहे वा तुझी या सत्तेने वेदासी बोलणे सूर्याशी चालणे तुझ्या बळी ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी पूर्वेचा सूर्य पश्चिमेला असताना जातोय ही ज्याची सत्ता आहे त्याचं नाव देव आहे तुमचं आमचं शरीर चालतंय आणि आपण आनंदाने जीवन जगतोय ही ज्याची सत्ता आहे त्याचं नाव देव आहे हे वृक्षाचे पानं हलतात ही ज्याची सत्ता आहे त्याचं नाव देव आहे तुम्ही उभ्या आयुष्याचा आनंद लुटतायत ही ज्याची सत्ता आहे त्याचं नाव देव आहे म्हणून त्याचं भजन करण्याकरता आभार व्यक्त करण्याकरता अजिबात चुकू नका आणि आपण चुकू नये याकरता संतांनी सावधानतेने तुम्हाला आम्हाला शिकवण्याचं काम केलं म्हणून देवाचं भजन करण्याकरता अजिबात चुकू नका कमीत कमी 15 मिनिटं तरी देवाला देत चला किती मिनिटं पुरुष मंडळी पाठीमागची मंडळी किती मिनिटं फक्त 15 मिनिटं जास्त काळ जर देवाला दिला तर मान्य होणार नाही अशातला काही भाग नाही पण कमीत कमी धावपळीच्या जगामध्ये 15 मिनिटं तरी देवाला दिले पाहिजे पूर्ण भावाने पूर्ण विश्वासाने पूर्ण श्रद्धेने विश्वाच्या मालकाचं चिंतन करा ताईचं बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा देवाचं चिंतन करा आणि आपण जर आयुष्यभर देवाचं भजन केलं तर तुका म्हणे सुका पार नाही तुका म्हणे सुका पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही तुका म्हणे सुखा पार नाही नाम आले मुखा नाम आले काळी जहाच्या नाम आले मुखा नाम आले तुका म्हणे तुका पार लागे हो तुका म्हणे तुका पार लागे पार लागे अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुका पार नाही पण कधी आपण जर आयुष्यभर देवाचं भजन केलं तर म्हणून देवाचं भजन करण्याकरता अजिबात चुकू नका पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा आयुष्यरूपी काळ सार्थकी लावण्याकरता चांगले कर्म करण्याकरता अजिबात चुकू नका प्रत्येकाला ज्ञाते प्रत्येकाला माहिती प्रत्येकाला कल्पना आहे फक्त स्पर्श करतो पुढे सरकतो ऐका आपण जर जीवनामध्ये चांगले कर्म केले तर चांगलं फळ आपल्या पदरामध्ये पडल्याशिवाय राहत नाही आणि आपल्या जीवनामध्ये जर दुष्कर्म जर असतील आत्ता गडगंध श्रीमंती जरी दिसत असली तरी सुद्धा रिवर्स घेर पडायला जास्त वेळ लागत नाही म्हणून कर्म चांगले असले पाहिजे मंडळी आपले ज्यांचे कर्म चांगले होते त्यांचे नाव आजही या जगाच्या पाठीवरती जिवंत आहेत आणि ज्यांचे कर्म खऱ्या अर्थाने वाईट होते त्यांचे नाव सुद्धा या विश्वाच्या पाठीवरती पाहायला मिळत नाही महाभारतामध्ये एक राजा होऊन गेला आंधळा होता तो त्याचं नाव काय धृतराष्ट्र एखाद्याला मुलगा झाल्यानंतर कोणी नाव ठेवतं का हो धृतराष्ट्र नाही ठेवत एखाद्याला मुलगा झाल्यानंतर कोणी नाव ठेवतं का दुर्योधन नाही ठेवत एखाद्याला मुलगा झाल्यानंतर कोणी नाव ठेवतं का रावण नाही ठेवत एखाद्याला मुलगा झाल्यानंतर कोणी नाव ठेवतं का कुंभकर्ण नाही ठेवत का ठेवत नाही कारण कर्म त्या पद्धतीचे होते 100 मुलांचा बाप राजा धृतराष्ट्र पण शेवट असा झाला एखादा भिकाराचा सुद्धा शेवट होणार नाही असा शेवट राजा धृतराष्ट्राचा झाला कौरव आणि पांडवांचं युद्ध सुरू झाल्यानंतर पांडवांकडून एक एक करत 100चे 100 कौरव गतप्राण झाले आणि 100चे 100 कौरव गतप्राण झाल्यानंतर राग आला राजा धृतराष्ट्राला आणि रागा संतापात राजा धृतराष्ट्र भगवान कृष्ण परमात्मापर्यंत जाऊन पोहोचले आणि भगवंताला म्हटले देवा अरे कशाचा देव तू भेदभाव करतो तू अरे 5 पांडव जगले माझे 100चे 100 मुलं गेले असा कोणता तुझा न्याय आणि मग भगवंताने एकही उत्तर न देता भगवंताने धृतराष्ट्राचा हात धरावा
धृतराष्ट्राला स्वतःच्या सिंहासनावरती बसवावं मंडळी. आणि स्वतःच्या सिंहासनावरती बसवल्यानंतर भगवंताने धृतराष्ट्राच्या मस्तकावरती हात ठेवावा. धृतराष्ट्राच्या मस्तकावरती भगवंताने हात ठेवावा. आणि धृतराष्ट्राच्या मस्तकावरती भगवंताने हात ठेवता क्षणी धृतराष्ट्राला दिव्य दृष्टी प्राप्त झाली. आणि दिव्य दृष्टी प्राप्त झाल्यानंतर विश्वाच्या मालकाने या काळच्या धृतराष्ट्राला काही 1000 वर्षापूर्वी पाठीमागे घेऊन जावं. आणि काही 1000 वर्षापूर्वी पाठीमागे घेऊन गेल्यानंतर धृतराष्ट्र हे एका राजाचे राजपुत्र होते, म्हणजे युवराज होते. शिकारीच्या निमित्ताने जंगलामध्ये गेलेले असताना दिवसभर इकडे तिकडे फिरले, पण शिकार काही मिळाली नाही. आणि शिकार न मिळाल्यामुळे घरी जात असताना राग अनावर झाला, क्रोध अनावर झाला. आणि घरी जात असताना एक गवताची गंजी पाहिली. घरी जात असताना तो राग, शिकार न मिळाल्याचा संताप, शिकार न मिळाल्याचा राग, घरी जात असताना त्या गवताच्या गंजीलाच आग लावून दिली. पण ऐका मंडळी, ज्या गवताच्या गंजीला आग लावून दिलेली होती त्या गवताच्या गंजीच्या खाली सर्प आणि सर्पिणीने 100 पिल्लांना जन्म देऊन चारा पाणी शोधण्याच्या निमित्ताने बाहेर गेलेले होते. त्या गवताच्या गंजीच्या अग्नीमध्ये ते 100चे 100 पिल्ल जळून राग झाले, भस्म झाले, खाक झाले. आणि ज्या वेळेला सर्प आणि सर्पिण राखीच्या ढिगाऱ्यापर्यंत येऊन पोहोचले, त्या पिल्लांचं दुःख त्यांना पाहवलं नाही. आणि पिल्लांचं दुःख न पाहवल्यामुळे सर्प आणि सर्पिणीने शेजारी असलेल्या झाडांना दोघांनी डोळ्याचं घर्षण करावं आणि डोळे फोडून घ्यावे. पण डोळे फोडून घेत असताना पहिला शाप दिला, आता जसं आम्हाला आमच्या पिल्लांचं दुःख पाहवलं नाही, तसं भविष्यामध्ये ज्याने कोणी माझे पिल्लं मारले असतील त्याला किती जरी सुख मिळालं तरी त्या सुखाचा अनुभव डोळ्यांनी त्याला घेता यायचा नाही. भविष्यामध्ये धृतराष्ट्र जन्मताच आंधळे झाले. आणि 100चे 100 पिल्ल मारलेले होते. त्या पिल्लांची काही एक चुकी नसताना, काही एक दोष नसताना धृतराष्ट्राने त्या 100च्या 100 पिल्लांचा घात केला होता. परिणाम धृतराष्ट्राचे 5 पांडवांकडून 100चे 100 मुलं गतप्राण झाले. आणि मग भगवंताने हात काढला माथ्यावरून आणि मग भगवंताने विचारलं, धृतराष्ट्रा आठवतोय का तुमचा पराक्रम? एवढंच नाही, धृतराष्ट्राचा शेवट सुद्धा तेवढाच वाईट झाला गड्या. ज्या वेळेला 100चे 100 मुलं गेले त्यावेळेला धृतराष्ट्राचे खायचे वांदे झाले. भाकर घालण्याकरताच कोणी राहिलं नाही. मग ज्यांना त्यांनी त्रास दिला होता त्या 5 पांडवांच्या घरापर्यंत जाऊन पोहोचावं लागलं. वेळ बदलली धृतराष्ट्राची. ऐश्वर्य संपन्न जीवन उपभोगणारा राजा धृतराष्ट्र, पण वेळ बदलली. आणि वेळ बदलल्यानंतर ज्या 5 पांडवांना त्रास दिला होता, छळलं होतं, तिरस्कार केला होता, त्यांच्याच घरी अन्न खाण्याकरता जावं लागलं मंडळी. आणि म्हणून कोणाची वेळ कधी बदलेल सांगता येत नाही. बरं, मातमागून बोलतो थोडंसं, माझा जरी अधिकार नसला तरी या व्यासपीठाच्या अधिकाराने बोलतो. वेळ कधी कोणाची बदलेल सांगता येत नाही. म्हणून 4 चाकीमध्ये फिरणाऱ्या माणसाने कधीच असा विचार करायचा नाही की मी आयुष्यभर 4 चाकीमध्येच फिरेल. आणि सायकलवरती फिरणाऱ्या माणसाने सुद्धा कधीच असा विचार करायचा नाही की मी आयुष्यभर सायकलवरतीच फिरेल. वेळ जर बदलली तर सायकलची 4 चाकी सुद्धा होऊ शकते, आणि वेळ जर बदलली तर 4 चाकीची सायकल सुद्धा होऊ शकते. म्हणून समयासी सादर भावे देव ठेवील तैसे राहावे. समयासी सादर भावे. ज्या 5 पण कोण दिवशी पैसोनी हातीवर, कोण दिवशी पालकी सुभेदार, कोण दिवशी पायाचा चाकर, चालत राहावे चालत राहावे. देव ठेवील पैसे राहावे. जय हो माय बा. समयाचे सादर भावे, सादर भावे. देव ठेवील पैसे राहावे, देव ठेवील पैसे राहावे, पैसे राहावे, पैसे राहावे. समयासी सादर व्हावे देव ठेवील तैसे राहावे. वेळ जर बदलली तर कोणत्याही क्षणाला आपल्याला सामोरं जावं लागू शकतं गड्या. म्हणून जीवन जगत असताना श्रीमंती जर असली तर जास्त उड्या मारायच्या नाही, आणि गरिबी जर असली तर जास्त हिंमत हारायची नाही. वेळ कधी बदलू शकते. ऐका, प्रारब्ध कधी बदलेल सांगता येत नाही.
आणि तशीच घटना घडली. ऐश्वर्य संपन्न जीवन उपभोगणारा राजा धृतराष्ट्र वेळ बदलली आणि ज्यांना त्रास दिला होता त्यांच्या घरापर्यंत येऊन पोचावं लागलं. तर 5 पांडवांपैकी 4 भाऊ खूप समजदार होते, पण एक डोक्यामध्ये थोडासा अवघड होता. कोण? भीमदादा. धृतराष्ट्र जेवायला बसले की भीमदादांनी छळायला सुरुवात करावी, त्रास द्यायला सुरुवात करायची. का? कारण पाठीमागे दिलेला त्रास आठवायचा ना, पाठीमागे दिलेला छळ आठवायचा, त्रास आठवायचा. सहन झालं नाही. ज्या वेळेला जेवायला बसले की त्यावेळेला भीमदादांनी समोर यावं, नाही काही ते शब्द बोलावे. सहन झालं नाही. एका दिवसाचा प्रसंग न सहन झाल्यामुळे धृतराष्ट्राने ताटावरून उठावं, दिसत नव्हतं. एखाद्या वस्तूचा आश्रय घेत 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 लांब अरण्यापर्यंत जाऊन पोहोचावं. ज्या अरण्यामध्ये जाऊन पोहोचले होते, ज्या जंगलापर्यंत जाऊन पोहोचले होते, त्या जंगलामध्ये आग लागलेली होती, वणवा पेटलेला होता. ज्या झाडाच्या आश्रयाने उभे राहिले होते त्या झाडालाच आग लागली आणि त्या आगनीमध्ये जळून राग झाले, भस्म झाले, खाक झाले. ते केलेलं कर्म त्यांना आता आडवा आलं. म्हणून चांगले जर कर्म केले तर चांगलेच फळायला मिळतात आणि वाईट जर कर्म केले तर नाव सुद्धा शिल्लक राहत नाही. त्याच महाभारतातला दुसरा प्रसंग घ्या. 5 पांडवांची पत्नी द्रौपदी, पण कर्म एवढं चांगलं होतं, एवढं चांगलं होतं की आजही द्रौपदीचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. गड्या एका आंधळ्या साधूला कमरेला लंगोट लावण्याचं काम द्रौपदीने करावं आणि आंधळ्या साधूचा आशीर्वाद प्राप्त झाल्यामुळे द्रौपदी करता विश्वाच्या मालकाने पळत यावं आणि पदर बनवून द्रौपदीची लाज राखण्याचं काम करावं. एवढे चांगले कर्म जीवनामध्ये द्रौपदीचे होते. दुर्योधनाने सांगावं, दुःशासनाने पाहतो काय, फेड तिचे वस्त्र. दुःशासनाने मागचा पुढचा विचार न करता पदराला धरावं आणि ओढावं. ओढायला सुरुवात केल्यानंतर द्रौपदीचं लक्ष 5 पांडवांकडे जावं, 5 पतींकडे जावं. पण 5ही पांडवाने खाली माना घातल्या, कारण पत्नी सुद्धा हरलेले होते. पितामह भीष्माचार्यांकडे पाहावं, पितामह भीष्माचार्याने सुद्धा खाली मान घालावी. आणि मग न राहता द्रौपदीने त्या भर सभेमधून अंतकरणापासून विश्वाच्या मालकाला आवाज द्यावा. कोठे गुंतलासी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लावीला. विश्वाचा मालकाने मागचा पुढचा विचार न करता द्रौपदी करता पळत यावं. आणि द्रौपदी करता पळत आल्यानंतर वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाले माऊले, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाले माऊले, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाले माऊले, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसे झाले माऊले. विश्वाच्या मालकाने यावं आणि द्रौपदीचे लाज राखण्याचं काम करावं. कौरवे पांचाळे सभे माझी आणिले, वस्त्रे हरणे वस्त्रे कैसी झाले माऊले. बरं, एक कर्म द्रौपदीचं चांगलं होतं अशातला काही भाग नाही. जीवनातले अनेक कर्म द्रौपदीचे चांगले होते. मंडळी, स्त्री जीवनामध्ये चांगलं कर्म जर असलं तर फळ कशा पद्धतीने चांगलं भेटतं सांगून जाईल तुम्हाला. ऐका. ज्या वेळेला भगवंताचं बोट कापलं, भगवान कृष्ण परमात्म्याचं बोट कापलं आणि बोट कापल्यानंतर महर्षींना भगवंताने सांगावं, जा सुभद्रेपर्यंत आणि काहीतरी चिंधी मागून आण. नारद महर्षींनी भगवंताची पाठची बहीण सुभद्रा, त्या सुभद्रेपर्यंत पळत 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 जाऊन पोहोचावं. सुभद्रेला सांगावं, सुभद्रे अगं भगवंताचं बोट कापलं, काहीतरी चिंधी फाडून दे. पण सुभद्रेने सांगावं, माझ्या अंगावरती बरदरीच चालू आहे, कसा काय फाडून देऊ. नाही दिला. आणि न दिल्यामुळे भगवंताच्या बोटाला बांधण्याकरता चिंधी तर पाहिजे. म्हणून नारद महर्षीने द्रौपदी मैयाचा दरवाजा वाजवावा. द्रौपदी, अगं बाई भगवंताचं बोट कापलं. द्रौपदीने मागचा पुढचा विचार न करता द्रौपदीने काय केलं सांगू. जाता जाता एवढा भाव घरी घेऊन जाय का. भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. बोट श्रीहरीचे कापले ग बाई, बांधायाला चिंधी लव कर दे. नारद महर्षींनी सुभद्रेपर्यंत जाऊन पोहोचावं.
आणि सुभद्रेपर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर सुभद्रेला सांगावं, बोट श्रीहरीचे कापले गे बाई, बांधा याला चिंधी लव कर दे. सुभद्रा बोलली, शालू मी पैठणी पाडू नका देऊ, चिंधी तुम्हासनी पाठीची बहीण झाली वैरीन, पाठीची बहीण झाली वैरीन. द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. द्रौपदी बोलली, हरीची मी कोण, परी मला त्याने मानिली बहीण, परी मला त्याने मानिली बहीण. काळजाची चिंधी, काळजाची चिंधी काढून देईन. एवढे तयाचे माझ्यावरी ऋण, वसने देवोनी हरी. द्रौपदी म्हटली, वसने देवोनी हरी, राखी माझी लाज. चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज, चिंधीसाठी आला माझ्या दारी हरी आज. त्रैलोक्य मुलाचे बसणे, त्रैलोक्य मुलाचे बसणे दिले फाडून, त्रैलोक्य मुलाचे बसणे दिले फाडून. द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. प्रेमाचे लक्षण, प्रेमाचे लक्षण बारी विलक्षण. जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण, जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. जैसी ज्याची भक्ती तैसा नारायण. भर जरी ग पितांबर तिला फाडून, भर जरी ग पितांबर तिला फाडून. द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. एवढे चांगले कर्म द्रौपदीच्या जीवनामध्ये होते, म्हणून विश्वाच्या मालकाने पदर बनवून द्रौपदीच्या लाज राखण्याकरता तिथपर्यंत येऊन पोहोचावं. आजही द्रौपदीचं नाव आपल्याला पाहायला मिळतं. बरं, धृतराष्ट्र सोडा, द्रौपदी बाजूला ठेवा. 775 वर्षे झाले माझ्या ज्ञानोबांना जाऊन, पण आजही ज्ञानोबांची आठवण काढली तर लोक डसडसा रडतात. त्याचं कारण एकच आहे, ज्ञानोबांचे 21व्या वर्षापर्यंत कर्म एवढे पवित्र होते, एवढे चांगले होते की संपूर्ण जीवन समाजाकरता अर्पण करण्याचं काम ज्ञानोबांनी जीवनामध्ये केलं होतं. आपल्यासारख्या सामान्य जीवाच्या जीवनाचा उद्धार व्हावा याकरता ज्ञानोबांनी पवित्र ग्रंथ हरिपाठ नावाचा ग्रंथ तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं कार्य केलं, कर्म केलं. आणि हरिपाठ नावाच्या ग्रंथाच्या माध्यमातून हरीचं महत्व तुमच्या आमच्या मनामध्ये रुजवण्याचं काम ज्ञानोबांनी केलं. आणि हरी हे पद 2 अक्षरांचं जरी असलं तरी हरी या पदाची श्रीमंती खूप मोठी आहे. देवाचे सगळेचे सगळे अवतार हरी या पदामध्ये सामावलेले आहेत. मग हरी या पदाचं भजन जरी केलं तर देवाच्या सगळ्याच्या सगळ्या अवतारांचं भजन केल्याचं फळ तुमच्या आमच्या पदरात पडतं. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्म सहित हरी.
या हरियापदाचं विश्लेषण ज्ञानोबांनी हरिपाठ नावाच्या ग्रंथाच्या माध्यमातून तुमच्या आमच्या मनापर्यंत वयाच्या 21व्या वर्षापर्यंत तुमच्या आमच्या मनापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं. ज्ञानेश्वरीसारखा पवित्र ग्रंथ ज्ञानोबांनी आपल्या मनापर्यंत पोहोचवला. 775 वर्षापूर्वी गीतेचा अर्थ तुम्हा आम्हाला सामान्य जीवाला पचत नव्हता, रुचत नव्हता. पण गीता या ग्रंथाच्या माध्यमातून तुमच्या आमच्यासारख्या सामान्य जीवाच्या जीवनाचा अवतार झालाच पाहिजे हा उदात्त हेतू मनामध्ये ठेवून नगर जिल्ह्यातील नेवासा तीर्थक्षेत्रावरती पैज खांबाला पाठ लावून ज्ञानोबांच्या मुखारविंद तुझी ग्रंथ संपदा बाहेर पडली. ती ग्रंथ संपदा म्हणजे ग्रंथराज ज्ञानेश्वरी आहे. ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाच्या माध्यमातून ज्ञानोबांनी घराघरापर्यंत जाऊन पोहोचण्याचं कर्म केलं. आणि ज्ञानेश्वरीची श्रीमंती एवढी मोठी आहे, ज्याला वाचता येत नाही त्याने नुसतं बोट जरी फिरवलं ना मंडळी तरी ज्ञान हो या ज्ञानाशी अति मूर्खत्या दगडाशी दगड जरी असला तरी ज्ञानी बडेल गड्या. एवढी मोठी श्रीमंती ज्ञानेश्वरीची आहे. आळंदी तीर्थक्षेत्रावरती एक माता माऊली, ऐका मंडळी, माता माऊलींना ऐका. गरोदर अवस्थेमध्ये जर ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीवरती भाव ठेवून जर ज्ञानेश्वरी जर वाचली तर किती मोठं फळ मिळतं. ऐका, जाता जाता घरी घेऊन जा. संपलं माझं कीर्तन. ज्ञानेश्वरीची श्रीमंती एवढी मोठी आहे. आळंदी तीर्थक्षेत्रावरती एक माता माऊली गरोदर असताना 9 महिने 9 दिवसामध्ये 108 पारायण केले. 3 दिवसाला एक पारायण करायचे. किती दिवसाला? 3 दिवसाला. एका दिवसाला 3011 वेळा वाचायची. 3 दिवसाला एक पारायण व्हायचं. 108 पारायण गरोदर अवस्थेमध्ये केले. आणि मंडळी नवल वाटेल तुम्हाला, जन्माला आलेलं जे बाळ आहे त्या बाळाची संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ आहे. एवढी कृपा ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून तुमच्या आमच्या जीवनामध्ये ज्ञानोबराय करतात. एवढी मोठी श्रीमंती ज्ञानेश्वरीची. आताही त्या माता मुलीची तुम्हाला भेट घालून दिली तसं बोलणार नाही, ऐका. खूप मोठी श्रीमंती आहे. ज्ञानेश्वरी म्हणजे वाघींचं दूध आहे. म्हणून वाचावे ज्ञानेश्वरी आणि डोळा पहावी पंढरी. एवढे चांगले कर्म ज्ञानोबांनी केले. बरं, ज्ञानोबांच्या हयातीमध्ये कर्म चांगले होते यात नवल नाही, किंबहुना ज्ञानोबांची कीर्ती हयातीमध्ये चांगली होती यात नवल नाही. 775 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबांना समाधीस्थ होऊन, पण वयाच्या 21व्या वर्षापर्यंत चांगले केलेल्या कर्माचं फळ एवढं चांगलं भेटलं की आजही जरी ज्ञानोबांची आठवण काढली तर तुमच्या आमच्यासारखे सामान्य जीव ढळढसा रडतात. ही जर कशाची श्रीमंती असेल तर ज्ञानोबांनी 21व्या वर्षापर्यंत केलेल्या चांगल्या कर्माची श्रीमंती मंडळी. अजून थोडंसं पलीकडे जाऊन सांगू, ज्या माझ्या ज्ञानोबांना आईचंही प्रेम मिळालं नाही आणि ज्या ज्ञानोबांना बापाचंही प्रेम मिळालं नाही, त्या ज्ञानोबांच्या चरणावरती जर नतमस्तक झालं तर ज्ञानोबा आईचंही प्रेम देतात आणि बापाचंही प्रेम देतात. ज्ञानाबाई माझी अनाथांची माय, एका जनार्दनी पाय वंदितसे. पण तेवढ्या पवित्र भावनेने ज्ञानोबांपर्यंत जाऊन पोहोचलं पाहिजे. ही कीर्ती ज्ञानोबांची आहे. जगद्गुरु तुकोबांना जाऊन 375 वर्ष झाले, पण आजही देवगावामध्ये जर जाऊन पोहोचलो तर देहूगावापर्यंत जाऊन पोहोचल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांकरता ढळटसा रडणारे लोक जमा झालेले असतात. जगद्गुरु तुकोबारायांच्या बीज उत्सवाच्या निमित्ताने रडताना पाहायला मिळतात. उत्तमची उरी कीर्ती मागे. मग अशी काहीतरी कीर्ती करा की त्या कीर्तीच्या स्वरूपाने आपण पाठीमागे शिल्लक राहिलो पाहिजे. जगद्गुरु तुकोबारायांसारखं वैराग्य जरी आपल्याकडे नसलं, ज्ञानोबारायांसारखं ज्ञान जरी आपल्याकडे नसलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखी शूरता जरी आपल्याकडे नसली तरी आपल्याकडे तोंड आहे. या तोंडाने असं काहीतरी बोला की ज्या व्यक्तीशी आपण बोलतोय त्या व्यक्तीच्या अंतकरणाचा ठाव घेतला पाहिजे. असं काहीतरी बोला. आणि असं जर प्रत्येकाशी राहिलो तर आपण जरी देहरूपाने निघून गेलो तर कीर्तीच्या स्वरूपाने आपण पाठीमागे शिल्लक राहिल्याशिवाय राहणार नाही आणि आपली कीर्ती पाठीमागे शिल्लक राहिल्याशिवाय राहणार नाही. जे बाबा गतप्राण झालेत, बाबांची बैलजोडी 2010 साली विश्वगुरूंच्या रथाला होती. पण ज्या वेळेला संस्थांवरती बैलजोडी निवड करण्याची वेळ येते त्या वेळेला खऱ्या अर्थाने पाठीमागच्या सगळ्या बैलजोड्यांची आठवण होते. आणि ज्या वेळेला सगळ्या बैलजोड्यांची आठवण होते त्यावेळेला बाबांचं नाव 2000 सालामध्ये पाहायला मिळाल्याशिवाय राहत नाही. ही कीर्ती बाबांची गेल्यानंतरची कीर्ती आहे. गेल्यानंतरची कीर्ती आहे. विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तनाथांच्या चरणाबद्दल नितांत भाव, विश्वास, श्रद्धा मनामध्ये ठेवून जीवन जगल्यामुळे आणि पंढरपूरच्या पांडुरंगाचे निश्चिम वारकरी असल्या कारणास्तव जरी आपल्यामध्ये दिसत नसले देहरूपाने तरी पांडुरंगाच्या मनामध्ये त्यांची जागा निश्चित आहे. त्याच्या चरणाजवळ त्यांची जागा निश्चित आहे. उत्तमची उरी कीर्ती मागे. मग अशी काहीतरी कीर्ती करा की त्या कीर्तीच्या स्वरूपाने आपण उरलो पाहिजे. आणि तेच नामदेव महाराज तुम्हाला आम्हाला शिकवतात. पाठीमागे कीर्ती शिल्लक ठेवा. कीर्ती करोनी उरावे जन्म घालू नये वाया,
मानवाची उत्तम काया. आणि अभंगाचा शेवट करीत असताना संत श्रेष्ठ नामदेव महाराज अभंगाचा शेवट अतिशय गोड पद्धतीने करतात. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे मनुष्य जन्म, नामा म्हणे मनुष्य जन्म, मनुष्य जन्म, नामा म्हणे मनुष्य जन्म, नामा म्हणे मनुष्य जन्म. हे सर्व जन्माहुनी उत्तम, सर्व जन्माहुनी उत्तम. घालून ये वाया वाया, सर्व घालून ये वाया, घालून ये वाया हो. अभंगाचा शेवट करीत असताना संत श्रेष्ठ नामदेव महाराज अतिशय गोड शेवट करतात. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये नामदेव महाराज तुम्हाला आम्हाला सावध करतात. नामा म्हणे मनुष्य जन्म, सर्व जन्माहुनी उत्तम, जन्म घालून ये वाया, मानवाची उत्तम काया. सावधानतेने जीवन जगा. संतांचं ऐका, जीवनाचं भलं होईल. संतांनी शिकवलेलं आत्मसात करा, जीवनाचं भलं होईल. कारण संतांनी खूप स्वतःच्या वेळातला वेळ आपल्याकरता खर्च केला. मंडळी, स्वाभिमान बाजूला ठेवला आणि स्वतःचा स्वाभिमान बाजूला ठेवून आपल्यासारख्या सामान्य जीवाला मोठेपणा देऊन तुमच्या आमच्या चरणावरती नतमस्तक होऊन संतांनी सावध करण्याचं काम केलं. वेळोवेळी संतांनी जागवण्याचं काम केलं. वेळोवेळी संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च करून तुम्हाला आम्हाला योग्य रस्त्याला लावण्याचं काम केलं. मग संतांनी जरा एवढ्या अट्टासाने तुम्हाला आम्हाला योग्य रस्ता दाखवण्याचं काम केलं असेल, तेवढ्या पवित्र अंतकरणाने संतांनी सांगितलेलं ऐका, जीवनाचं बरं होईल. खूप संतांनी वेळोवेळी सावध केलं तुम्हाला आम्हाला. आता जागा रे भाई नो जागा, 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 आता जागा रे भाई नो जागा. जोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणचे 6 चोर झोपलेले तोपर्यंत त्यांना आपण झोपेत टाकून पळावं आणि कीर्ती पाठीमागे शिल्लक ठेवावी. याकरता संतांनी स्वतःच्या वेळातला वेळ खर्च केला आणि तुम्हा आम्हाला सावधानतेने जीवन जगण्याकरता प्रवृत्त करण्याचं काम केलं. एका तालात टाळी वाजवाय हो माय बाप. चलो पंढरपूर. आता जागा रे भाई नो जागा, 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 आता जागा रे भाई नो जागा. या चोरांनी झाल्या नाडोनी भागा. आता जागा रे, आता जागा रे, आता जागा रे, आता जागा रे, आता जागा रे भाई नो जागा, 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 आता जागा रे भाई नो जागा. ये जगजोगी जगजोगी जागे जाग बोलती, जागे जाग बोलती. हे जगजोगी जगजोगी जाग जाग बोलते, जाग जाग बोलते. ये जागता जगदेव राका कावी उभा, हो रागता जगदेव राका काही भाव. हे अवघा क्षेत्रपाळ पूजावाचा कळ, अवघा क्षेत्रपाळ पूजावाचा कळ. हे पूजा पत्र काही फल पुष्प तोय, हे पूजा पत्र काही फळ पुष्प तोय. हे बहुता दिवस फेरा आला या नगरा, बहुता दिवस फेरा आला या नगरा, हे बहुता दिवस फेरा आला या नगरा, फेरा आला या नगरा. हे तुका मागे दान द्यावेची आनंद, तुका भागेदार द्यावेची हे जगजोगी 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 जगे जाग बोलती, जागे जाग बोलती, जगजोगी जगजोगी जगे जाग बोलती, जगे जाग बोलती. जग 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 बोलते, जाग जाग बोलती. जग 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 जाग बोलती, जागो जाग बोलते. आयुष्य राहत आहे पहा, आयुष्य राहत आहे पहा, आयुष्य राहत आहे पहा, आयुष्य राहत आहे पहा. काळ जपत से महा, काळ जपत से महा, काळ जपत से महा, काळ जपत से महा. स्वहिताचा गौरव महा, स्वहिताचा गौरव महा, स्वगीताचा गौरव हा, स्वगीताचा गौरव हा. त्याने रहा श्री हरीच्या, हरी राहा श्री हरीच्या, त्याने रहा श्री हरीच्या, हरी राहा श्री हरीच्या. धनदारा 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 पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र जन, धनदारा पुत्र हे धनधारा पुत्र धन, धनधारा पुत्र धन, धनधारा
राहावे वरल्या आडीला तुम्ही सावध राहावे आडीला तुम्ही सावध राहावे वरल्या आडीला हे पाटीला बुवाला मग लिहून सवे पाटीला बुवाला मग लिहून सवे पाटीला बुवाला मग लिहून सवे पाटीला बुवाला या चिठ्ठी येईल बा मग कळेल ठावे हो हो पिंगळा 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 महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी पिंगळा कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा हे दौरा फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका उठवला फिरवितो तुम्ही डुगू डुगू ऐका डहुर 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 फिरवितो तुम्ही ऐका दौरवतो तुम्ही डुगू डुगू ऐका 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 हातवर सगळ्यांनी समजून एक साथ एका तालात पायबा पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा 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 महाद्वारी कोणी बोलत देखा पिंगळा महाद्वारी कोणी बोलत देखा माऊली महाराजां करता जोरदार ही मृदुंगाची गोडी ऐकण्याकरता मृदुंगाचा गोडवा ऐकण्याकरता त्यांनी रात्रभर बसून हातातलं रक्त पडेपर्यंत खऱ्या अर्थानं रियाज केली बरं मंडळी. हा मृदुंगाचा एवढा गोड खऱ्या अर्थाने वादनाचा काही प्रेमळ भाग आपल्याला ऐकायला मिळतो ना, ही सगळी रियाजाची श्रीमंती. रात्रभर बसून प्रॅक्टिस करावी लागते, रियाज करावी लागते. हातातून रक्त बाहेर पडेपर्यंत खऱ्या अर्थानं ते रियाज करतात आणि मग आपल्या कानाला गोड मृदुंगाची सेवा पोचवण्याचं काम करतात. आदरणीय माऊली दादा खूप खूप अंतःकरणापासून धन्यवाद. विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरी जय जय हरी जय जय हरी जय जय हरी जय 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई हरि विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई हरि जय जय हरि हरि जय जय हरि जय जय हरि जय जय हरि हरि जय जय विठोबा रखुमाई जय विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा रखुमाई हरि जय जय विठोबा भजन म्हणा विठोबा. मोठ्या प्रमाणे सगळ्यांनी हातवरती करा. विश्वगुरु संत श्रेष्ठ निवृत्तीनाथांचं भजन आपल्याला सगळ्यांना करायचं आहे. मोठ्या प्रेमाने एका तालात टाळी वाजवा. वरती हात करा. जय हो माय बाप. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताब एकनाथ नाम देव तुकारा निवृत्ती ज्ञानदेव सोपान एकनाथ नाम देव तुकारा निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया
राया निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया निवृत्ती राया